अंबड जालना जिल्ह्यातील अंबड शहरालगत असलेल्या पाचोड मार्गावरील म्हाडा कॉलनीतील दोन भावंडांना शनिवार दिनांक 1 रोजी भल्या पहाटे 1 वाजेच्या दरम्यान घरात आई वडील व कुटुंबातील सदस्यांसोबत झोपेत असताना खूप वाईट घडलं। चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर MM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा। यामध्ये इयत्ता 2री मध्ये शिकत असलेल्या श्रद्धा मनोहर खरात वय वर्ष 8 या बालिकेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। तर तिचा भाऊ मकरंद खरात हा जखमी असल्याने त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। याबाबत सविस्तर माहिती अशी की अंबड पाचोड मार्गालगत असलेल्या म्हाडा कॉलनीत मनोहर खरात हे पत्नी लक्ष्मीबाई व आई 4 मुले व 1 मुलगी यांच्यासोबत पत्र्याच्या बनवलेल्या शेडमध्ये राहतात। घरची आर्थिक परिस्थिती बेताची आहे। कुटुंबातील सदस्यांना पुरेशी जागा नाही, त्यामुळे अपुऱ्या जागेमुळे रात्री विश्रांती पत्र्याच्या खोलीत व स्वयंपाकघरात रात्रीच्या वेळेस विश्रांती घ्यावी लागत आहे। नेहमीप्रमाणे खरात कुटुंब शुक्रवारी रात्री जेवण केल्यानंतर विश्रांती घेत होते। रात्रीच्या वेळेस गाढ झोपेत असताना शनिवारी भल्या पहाटे 1 वाजेच्या दरम्यान श्रद्धाच्या उजव्या पायाला व तिचा भाऊ मकरंद याच्या पायाला सापाने चावा घेतला। थोड्याच वेळात श्रद्धाला उलटी झाल्यानंतर तिच्यावर उपचार करण्यासाठी खरात परिवारातील सदस्य व नागरिक यांनी श्रद्धाला व मकरंद यांना शहरातील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते। डॉक्टरांनी तपासून इंजेक्शन दिलं, त्यानंतर त्यांनी श्रद्धाला जालना येथील पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यासाठी पाठवले। खरात यांनी जखमी मुलगा मकरंद याला सुद्धा जालना येथे शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले। या दरम्यान श्रद्धावर उपचार सुरू असताना तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। तर तिचा भाऊ मकरंद खरात वय वर्ष 14 याच्यावर जालना शहरात उपचार सुरू असल्याची माहिती मकरंदचे वडील मनोहर खरात यांनी दिली आहे। शनिवारी दुपारी 1:30 ते 2 वाजेच्या दरम्यान श्रद्धा खरात या बालिकेवर हिंदू स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले। या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येते आहे। श्रद्धा खरात ही अत्यंत गुणी व शाळेत अभ्यासू बालिका असल्याने म्हाडा कॉलनीतील तरुण व शाळेतील शिक्षकांनी सांगितले आहे।